राज्य सरकार द्वारा घोषित विशेष राहत पैकेज से वाशिम जिले के 3 तालुके बाहर रखे जाने के बाद स्वाभिमानी किसान संगठन ने तीव्र नाराजगी जताई। विरोध प्रदर्शन करते हुए संगठन के एक युवक प्रदेश अध्यक्ष दामू अन्ना इंगोले ने वाशिम जिला परिषद परिसर में स्थित टावर पर चढ़कर जोरदार आंदोलन किया। इंगोले ने घोषणा की कि जब तक तीनों तालुका को विशेष पैकेज में शामिल नहीं किया जाता तब तक वे नीचे नहीं उतरेंगे। करीब 1.5 घंटे तक उनका यह विरोध प्रदर्शन जारी रहा। आमच्या वाशिम जिल्ह्यातले 3 तालुके हे यांनी दुष्काळातून वगळलेले आहेत। 2 तालुक्याचे अक्षरशः राज्याचे कृषी मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सर्व पाहणी केलेली असताना सुद्धा आमच्या जे 2 तालुक्यातल्या लोकांवर अन्याय झाला आहे, तसं तर 3 तालुक्यावर अन्याय झालेला आहे आमच्या। परंतु मग ते दिरंगाई त्यांना विचारली आम्ही काय झाली, तर त्यांनी सांगितलं प्रशासनाचे प्रस्ताव लेट आले, तुम्ही यावरही पाहिलं असेल तर ते सांगायला लागले आज मेल केला। म्हणजे आतापर्यंत काय झोपलं होतं काय प्रशासन? या प्रशासनाला कळायला पाहिजे होतं शेतकरी कोणत्या परिस्थितीमधून जातोय आणि ते आता मेल करायला लागले। म्हणजे पालकमंत्री मध्यंतरी येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं असताना सुद्धा यांनी काम केलं नाही। आज आमच्या 3 तालुक्यातल्या शेतकरी देशोधडीला टेकला आणि हे मात्र झोपेचं सोंग घ्यायला लागले। म्हणून आज आम्हाला टावरवर चढण्याची वेळ आलेली आहे। हे जर त्यांनी आता काम केलं नाही तर उद्या पालकमंत्री येऊ, मुख्यमंत्री या जिल्ह्यात येऊ, त्याच्या गाडीच्या टपावर सुद्धा चढायची हिंमत आम्ही ठेवू, हे मात्र नक्की आहे। काय आश्वासन देण्यात आलेले आहे तुम्हाला? आता हे त्यांनी लेखी आश्वासन आम्हाला दिलेले पत्र की ओल्या दुष्काळामध्ये आपले 3ही तालुके वाशिम, मालेगाव, रिसोड, मालेगाव आणि मंगरुळपीर हे 3ही तालुके वाशिम जिल्ह्यातले जे दुष्काळातून वगळण्यात आले होते ते तालुके दुष्काळात सामील आहेत, समावेश करण्याचं त्यांनी पत्र दिलेलं आहे। म्हणजे त्याचं म्हणणं आहे सामील आहेत म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही प्रस्ताव पाठवला नाही, तुमची चूक तुम्हाला मंजूर आहे का? आणि हे ताबडतोब या प्रशासनाच्या चुकीमुळे आमचे 3 तालुके जे हुकले त्या 3ही तालुक्याला ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, ही सुद्धा आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, कृषी मंत्री यांना सुद्धा विनंती आहे। अन्यथा मग मात्र आमच्या रोषाला समोर जावं लागेल।